आणि आपल्याला देवाभाऊंनी सुद्धा, मोदी साहेबांनी सुद्धा या सगळ्या मागच्या कालावधीमध्ये भरपूर सहकार्य केले, मदत केली. 5 वर्षापूर्वीच नांदेड जालना समृद्धी महामार्गाचं काम आता वेगाने सुरू आहे. आपण संकल्प केला, कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. 500 खाटांचं सामान्य रुग्णालय आपल्या जे जिल्ह्यातलं आहे त्यालाही मंजुरी देवाभाऊंनी दिली. नांदेडच्या कॅन्सर हॉस्पिटलला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्सर हॉस्पिटल, त्या ठिकाणी त्याला मंजुरी जवळ 209 कोटी रुपये देवाभाऊंनी उपलब्ध करून दिले. आणि कॅन्सर सारख्या असाध्य अशा रोगावर मात करण्यासाठी लवकरच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराकरता युनिट आपलं सुरू होणार आहे. वंदे भारत सुरू झाले, विमानसेवा मुंबईची सुरू झाली. नांदेड शहर आज देशातल्या 6 महत्वाच्या शहरांना जोडलं गेलेलं आहे. मुंबईला आहे, नुकतीच आम्ही कमिटमेंट दिलं होतं की आम्ही मुंबईची सुरू करू. दिल्ली सुरू आहे, अहमदाबाद सुरू आहे, बँगलोर सुरू आहे, हैदराबाद सुरू आहे, पुणे सुरू आहे. लवकरच अन्य शहरांना सुद्धा एक नांदेडचं विकासाचं हे प्रतीक आहे. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, रेल्वे सुविधा निर्माण झाली, विमानसेवा निर्माण झाली, नागरी सुविधा अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी मित्र आपण पाहाल, औक्याच्या परिसरामध्ये न्यायालयाच्या 2 टोलेजंग इमारती 300 कोटी रुपये खर्च करून आज त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभा टाकलेल्या आहेत. ही प्रगती आपल्याला दिसते आहे. तुम्हाला काही भाषण करून आम्ही सांगतो यातला भाग नाही आहे. तुम्ही ही प्रगती पाहताय की काय काय नांदेडला सुरू आहे. नांदेडला आपण राजमाता जिजाऊ सृष्टी आपण उभारलेली आहे. हनुमानगड परिसरामध्ये संत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्य वसंतराव नाईकजींचा पुतळा आपण कबूल केला होता आणि ते पण आपण करतोय. आणि अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा पुतळ्याचं भूमिपूजन नुकतंच झालेलं अमितभाई शांत आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. मला सांगायचं एवढंच आहे मित्र, आपण संधी तुम्ही मला दिली. राज्याचा मी खासदार झालो, आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो. या सर्व संधीचा फायदा नांदेडला झुकतं माप द्यायचं काम आम्ही नेहमी केलेलं आहे. याची वेगळं सांगायचं गरज नाहीये मला. आणि त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सत्तेमध्ये असताना असो किंवा सत्तेमध्ये नसताना असो, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड, मोदी साहेबांनी अभिवचन दिले देशाला की 2047 पर्यंत विकसित देश, विकसित भारत. देवाभाऊंनी सांगितलंय विकसित महाराष्ट्र. आणि विकसित महाराष्ट्राबरोबर आता ते सांगणार आहे विकसित नांदेडची कहाणी. आणि म्हणून मित्र, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आपला जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. बघा आपण जाहीरनामा, मागचेही जाहीरनामा पहा. मागचेही जाहीरनामा मी अन्य पक्षात असताना सुद्धा त्याची पूर्तता केली. आणि आजचा जाहीरनामा सुद्धा पुढील 5 वर्षाचा रोड मॅप आपला जो आहे त्याची सांगता, आपण त्याची पूर्तता करण्याकरता आपलं सरकार, देवाभाऊंचं सरकार हे यासाठी आपल्याला निश्चित फायदेशीर राहणार आहे, यावर शंका घ्यायचं कारण नाही. विरोधकांचा अजेंडा काय आहे? फक्त शिव्या. मला आश्चर्य वाटतंय, अरे तुम्ही निवडणुकीला उभा, ठीक आहे, आम्हाला तक्रार नाही, आमची तक्रार नाही, तुम्ही आमच्या विरोधात टाकलं, आमची तक्रार नाही आहे. पण काय नांदेडला काय देणार? अशोक चव्हाणांना शिवा हाच तुमचा अजेंडा आहे का? नांदेडवासियांना कोणी कोणाला शिव्या देण्यामध्ये स्वारस्य नाही आहे. नांदेडवासियांना कमिटमेंट पाहिजे की पुढील 5 वर्षांमध्ये आमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याकरता मित्र हो, आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे. आपल्याला फक्त आश्वासन नाही, आमच्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता तुमची ताकद, तुमची. त्यामुळे मला फक्त एवढं सांगायचं आहे, बरीच जण बोलतात, आश्वासनं देतात, पूर्तता होत नाही. आम्ही त्यातले नाही. हे अनुभव तुमचा आहे, मला काय वेगळं सांगायची गरज आहे का?
तुमचा अनुभव आहे, आम्ही जे आतापर्यंत बोललेलो आहे त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे. आणि म्हणून नांदेड वासियांचा विश्वास अशोक चव्हाणांवर आहे. त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद आपल्या सर्वांचे. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे, भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण चांगल्या मताधिक्याने आणून बहुमताला आम्हाला तुम्ही साथ देणार आहात. मित्रहो, आमच्याकडे आत्मविश्वास आहे, आमच्याकडे प्रामाणिकता आहे, आमच्याकडे विश्वासार्हता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं कर्तृत्व आहे, कर्तबगारी आहे, ज्याच्यामुळे हे सगळं काम होणार आहे. ट्रिपल इंजिन, ज्याला आपण म्हणतो ना ट्रिपल इंजिन, सगळ्यात मोठं इंजिन, देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींचा पॉवर हाऊस आहे. मोदी साहेबांच्या ताकदीने देश चाललाय. महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, नांदेडचं छोटस इंजिन अशोक चव्हाण आहे, असं मी म्हणणं चुकीचं ठरणार. बरोबर आहे की नाही? आणि मग 3 इंजिनने डब्बे खेचले, आपली गाडी पुढे जाईल की नाही, असा विषय आहे. आणि म्हणून आपल्याला उगाच कोण काहीतरी बोलतंय, काहीतरी सांगतंय, की आपल्याला नुसतं फसवण्याचं काम आहे. तुम्ही विचारा तुमच्या विकासाचा एजेंडा काय, तुम्ही काय करणार आहात, याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मित्र हो, कोणाच्या बोलथापा, लोकांना शिवाय शाप देणं हा काही एजेंडा होऊ शकत नाही. लोकांना उमेदवार मिळाले नाहीत आणि म्हणून शेवटी उमेदवारी मागे घेतल्यानंतर उत्तरमध्ये आघाडी नाही आणि दक्षिणमध्ये आघाडी, असं करायचं. एक पक्षाचे 2 विषय, उत्तरमध्ये आघाडी, दक्षिणमध्ये आघाडी नाही, दक्षिणमध्ये आघाडी, उत्तरमध्ये आघाडी नाही. अशा स्वरूपाची गमतीदार परिस्थिती आज या विरोधी पक्षाची झालेली आहे. आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, हे सगळं कशा करता, उमेदवार मिळत नाहीत, माणसं मिळत नाहीत, आणि तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता. नांदेडच्या जनतेने ठरवायचं आहे की आता हे कसं काय आपल्याला चालवायचं पुढचं काम. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की नांदेड हे फक्त माझं घर नाही, नांदेड जिल्हा माझ्यासाठी फक्त मतदारसंघच नाही, नांदेड ही माझी आस्था आहे, माझी अस्मिता आहे आणि माझा अभिमान आहे. मित्र, मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा. मित्र, आपण एखाद्या लाटेत सुरू झालेलं आमचं राजकारण नाही आहे. हे राजकारण म्हणजे समाजकारण आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी 1952 मध्ये या शहराचे पहिले नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण साहेब होते. तेव्हापासून म्हणजे 73 वर्ष झाली या गोष्टीला. शंकरराव चव्हाण साहेब पहिले नगराध्यक्ष. वासियांनी नेहमी आम्हाला साथ दिली, प्रेम दिलं, सहकार्य दिलं. त्या ऋणातून कधी आमची उतराई आम्ही करू शकत नाही. एवढं प्रचंड प्रेम तुम्ही लोकांनी, विश्वास व्यक्त, आज नाही 73 वर्ष शंकरराव चव्हाण साहेबांची कारकीर्द नगराध्यक्ष म्हणून सुरू झाली. 73 वर्ष पूर्ण होत असताना नांदेड वासियांचा विश्वास आणि संपादन केला, प्रेम संपादन केलं. त्याचा परिपाक आपण पाहतो की अशोक चव्हाण आज देवाभाऊंच्या बरोबर आम्ही खांद्याला खांद्याला काम करत आहोत. मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आणि या माध्यमातून, या सत्तेच्या माध्यमातून नांदेडचं भवितव्य आणि भविष्य घडवण्याकरता मित्र, मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की आम्ही तुमच्या ऋणातून कधी उतराई होता येणार नाही, एवढं प्रचंड प्रेम आपण सर्वांनी केलेलं आहे. मला मित्र एवढं सांगायचं आहे, राजकारणामध्ये चढ उतार येत राहतात, चांगले वाईट दिवस येतात, पण आम्ही नांदेडचा विचार कधी सोडला नाही, नांदेडला कधी सोडलं नाही. दिवस कसेही असोत, सत्तेमध्ये असो नसोत, या सगळ्या गोष्टी मित्र हो, आम्ही नांदेड वासियांच्यासाठी कधीही दूर झालेलो नाही. नांदेड वासियांचं आमचं नातं हे असं आहे, ये फेविकॉल का मजबूत जोड है, फेविकॉल कभी छूटता नहीं, वैसा हमारा नातं नांदेड से. त्यामुळे ये फेविकॉल का जोड है, ज्याच्या माध्यमातून नांदेडला आम्ही नांदेडचे, नांदेडवासी आमच्या अशा प्रकारचं प्रेमाचं नातं हे या ठिकाणी मुद्दाम आपल्याला नमूद केलं पाहिजे. मित्रहो, आपण आमच्या बाजूने कौल द्याल, चव्हाण कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त कराल आणि आपण आमच्या मित्रपक्षातला एक ज्यावेळेस 16 तारखेला निकाल येईल
16 तारखे 15ला मतदान आपण भाजपला कराल, कमळावर कराल, यात शंका नाही मला. पण 16 तारखेला ज्या वेळेस निकाल येईल त्यावेळेस विरोधी पक्षातले नेते आमचे एक दुसऱ्याला विचारतील, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती? पाहिलं असेल, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती? मैं बताऊंगा, ये दीवार हमारी इतनी मजबूत है कि नांदेड़ के विकास में जो अड़ेगा, बीच में आएगा, उसको उखाड़ने की ताकत इस हमारे सीमेंट में है, भाजपा के सीमेंट में है. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हमारा आपसे प्रेम अटूट है. विकास खेचून आणणं सोपं नाही, विकास खेचून आणणं सोपं नाही, पण गेल्या 30-40 वर्षाच्या अथक प्रयत्नातून नांदेडच्या विकासाला कधी खीळ पडली नाही, नांदेडचा विकास कधी मागे पडला नाही. नांदेडच्या विकासाला मजबूत करण्याचं काम आम्ही कुटुंबियांनीच आणि नांदेडच्या जनतेच्या ताकदीने आम्ही केलेलं आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, आज आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. आपल्याला महत्वाचे विषय घेण्याकरता देवाभाऊंची मदत आपल्याला घ्यायची आहे. मला मुख्यमंत्र्यांच्या समोर काही प्रश्न मांडायचे, पण त्याच्याशी बोलून आल्यानंतर मला एवढंच सांगायचं आहे की आज नांदेडला विकासाची भूक मोठी आहे. आम्हाला नांदेडला एज्युकेशन हब करायचंय, शैक्षणिक हब करायचंय आणि मेडिकल हब आणि शैक्षणिक हब मिळून नांदेडला पुढच्या पिढीचा पाया मजबूत करायचा. शिक्षणाची उत्तम सोय, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, विद्यापीठ सर्व आहे. एक एज्युकेशनल हब आणि मेडिकल हब नांदेडला आम्हाला अधिक ताकदीने उभा करायचा. त्याचबरोबर रस्ते, रेल्वे, हवाई सेवेच्या पायाभूत सुविधांसाठी हा जो विस्तार झालेला आहे त्याला देशाच्या नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून नांदेडला आम्हाला ताकदीने उभं करायचंय. आता झाल्या सुविधा झाल्या, रेल्वे झाल्या, विमानसेवा झाली, रस्ते हायवे झाले गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून. एक आता हब म्हणून नांदेडला आगामी काळात विकसित करायचं. आणि सगळ्यात महत्वाची बाब, आमच्या तरुणांसाठी MIDCचा विस्तार करायचा आहे आणि विस्तार करून दावोस मधलं इन्व्हेस्टमेंटचा काही भाग नांदेडला यावा, गुंतवणूक यावी आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही आमची भावना आणि भूमिका राहणार आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं. त्यामुळे हे विषय महत्वाचे आहेत. शहर वाढलं, वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले, ट्रॅफिक आहे, मान्य आहे. ती ट्रॅफिकची सोयी सुविधा आम्हाला पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये बदल घडवून लोकांना अडचण होणार नाही या दृष्टीने पर्यायी मार्ग, रस्ते आणि ते काही गोष्टी करण्याच्या बाबतीत आम्ही बोलत. नांदेड बिदर मार्ग, नांदेड लातूर मार्ग हे आमच्या सरकारने, देवाभाऊंनी 50% हिस्सा राज्य शासनात द्यायचं मान्य केलं. याची पूर्तता आमच्या नांदेड बिदरला कर्नाटक सरकारने त्याला मदत केली नाही अजून. तर मला एवढंच सांगायचं आहे, दोन्ही मार्ग केंद्र सरकारकडून मंजूर आणण्याकरता आम्ही देवाभाऊंची मदत करणार आहोत. आणि या शहरामध्ये ज्या अटल बिहारी वाजपेयींचा आपण जन्मशताब्दी साजरी करत आहोत, त्यांचा एक भव्य पुतळा नांदेडमध्ये 100% उभारला जाईल, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. नानाजी देशमुखांचा पुतळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही पुतळा नांदेडमध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. नांदेड हे शक्ती केंद्र आहे. या महापुरुषांच्या पुतळ्यातून आम्हाला अधिक ऊर्जा मिळावी, दिशा अधिक मजबूत व्हावी, एका विचाराने पुढे जाता यावं, याकडे सर्व करायचा. नांदेडचं पोलीस आयुक्तालयाचा विषय आहे, सिडको भागातील घराच्या हस्तांतरणाचा प्रश्न आहे, नांदेड महापालिकेवर म्हणून हे करण्याकरता भाजपाचा आपला झेंडा या महापालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे. फडकवणार की नाही? हात वर करा. फडकवणार की नाही? आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे की 15 तारखेला हे सगळे विषय जर मार्गी लावायचे असेल मित्रांनो, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, या तिन्ही गोष्टी एकत्र आणण्याकरता मित्रहो आपल्याला ताकदीने उतरावं लागेल. ही नगरपालिका अशी निवडणूक आहे की 100-200 मतं सुद्धा इकडे तिकडे झाली तर गडबड होऊ शकते. आणि म्हणून मला तुम्हाला मागणी एवढीच करायचंय, ताकदीने उतरा, एकजुटीने उतरा, मजबूतीने उतरा. भाजपला ताकद दिली. आज आमचे कोंडलवाडीचे नगराध्यक्ष ताई या ठिकाणी उभे आहेत, या ठिकाणी बसलेले आहेत. कोंडलवाडीचे नगराध्यक्ष भाजपचे झाले, जोरदार टाळ्यांनी कोंडलवाडीचे अध्यक्ष स्वागत करा. आमचे भोकरचे नगराध्यक्ष दंडवे या ठिकाणी आलेले, त्याचं स्वागत, भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करा. आणि त्याचबरोबर आमचे मुदखेडच्या नगराध्यक्षा आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत,
आमच्या गदमताई त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करा. आमचे तिन्ही नगर अध्यक्ष भाजपच्या कमळावर निवडून आलेले 3 नगर अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे भाजपचा सर्व धर्म पंथ समाजाचा विश्वास भाजपवर आहे आणि विकासासाठी निश्चित नांदेड महापालिकेला भाजपला ताकद दिली तर मला खात्री आहे की आगामी काळातील स्वप्नांची पूर्तता करण्याकरता मित्र हो हे सगळे विषय आपल्याला निश्चित करायचे आहेत. करायचे म्हणजे करायचे, हा निर्धार आहे आमचं वचन आहे. पण हे वचन केव्हा पूर्ण होईल? ज्या वेळेस तुम्ही आम्हाला मनापासून साथ द्या. मी आभारी आहे, माझ्या 521 लोकांनी अर्ज केले होते महापालिकेत. 521. मी 81 लोकांना आम्ही उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. काही वार्डामध्ये प्रश्न निर्माण झाले, मान्य मला. अन्य आमच्या सर्व सहकारी आमचे मित्र आहेत, आमच्या भगिनी आहेत ज्यांना तिकीट मिळू शकलं नाही, त्यांचेही मी लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांची साथ आम्हाला चांगल्या पद्धतीने आजही मिळत आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष नांदेडमध्ये मजबूतीने उभा करायचा आहे आपल्याला. नगरपालिका झाली, महानगरपालिका 100% आपली येणार. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा जेव्हा आपल्या जिल्ह्यात होतील त्यावेळेस आपल्याला ही पुढची जबाबदारी स्वीकारायची. आणि म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मित्र, आपण सर्वजण ताकदीने आपल्याला त्या सगळ्या कामाकरता आपल्याला पुढे जायचंय निर्धार आपण व्यक्त केला. मित्र, हा आपला जाहीरनामा, हा जाहीरनामा लोकांसमोर आम्ही सादर केलेला आहे. नांदेडचे पुढच्या 5 वर्षाची स्वप्न आहेत त्या स्वप्नांची पूर्तता आपल्याला 100% करायची. पण मग हे करायसाठी काय पाहिजे? बहुमत पाहिजे आणि बहुमत द्याल तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला काय करायचं? फक्त बटनच दाबायचं. काय करायचंय? मी जे बोललेला एक शब्द आपण आठवा. यात एकही शब्द जर खोटा असेल ना, मी राजकारण सोडून देईन. आतापर्यंत केलंय आणि पुढे करण्याकरता आमचा जो शब्द तुम्हाला आम्ही दिलेला आहे त्याची पूर्तता करण्याचं काम या ठिकाणी 100% केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचं. आज हा प्रचंड जनसमुदाय, नांदेडवासी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. तरोड्यापासून ते सिडको हडकोपर्यंतचा हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये चुरशीच्या लढती जरी असल्या तर मला खात्री आहे आपण मंडळी एकदा मैदानात उतरल्यानंतर आगे पीछे देखने वाले नहीं, हमारी निशानी जो है कमल और कमल, याच्याशिवाय दुसरा आपण काही होऊ देणार नाही ही मनापासून मला खात्री आहे. आणि म्हणून दुसरा विचार करून अनेक लोक येतील, उमेदवार नाहीत, कोणी पाठिंबा दिला, कोणी काय केलं, उमेदवार भेटले नाही. युती कसली युती? दक्षिणमध्ये युती होते, उत्तरमध्ये युती होत नाही आणि मग माणसाची पळवापळवी केली जाते. मित्र, काय चाललंय काय? मग अशा नेतृत्व ज्यांच्याकडे माणसं नाहीत, एकमेकाची ओळखतान होत आहे, नेतृत्व देऊ शकत नाही, विजन नाही, करायची ताकद नाही, आपल्याला स्वप्नाची पूर्तता नाही, पण नियोजन नाही, काय होणार नांदेड? त्यांच्या भरोशावर नांदेड चालणार आहे. त्यांच्या तुमचं भवितव्य तुम्ही अशा लोकांच्या हाती देणार आहात का जे नियोजन शून्य आहे, करायची तयार, कधी काही काम केलेलं नाही, फक्त आता भाषण फक्त ऐका, शिव्या याच्यापेक्षा दुसरा अजेंडा यांच्याकडे नाही. म्हणून मला एवढं सांगायचं मित्र, ही निवडणूक सहज घेऊ नका. सहज जशी आली, निवडणुका आली आणि गेल्या असा विषय नाहीये. आगामी काळामध्ये तुम्हाला 5 वर्ष हातात राहिली पाहिजे. म्हणता साहेब या ठिकाणी हा रस्ता झाला नाही, हे नाली झाले नाही, अमुक झालं नाही, तमुक झालं नाही. मला एवढं सांगायचं मित्र, देवाभाऊंनी निर्णय घेतला की मोठ्या शहरानंतर जे आमचे पुढची शहरं जे आहेत ज्याला पोटेन्शियल आहे, उदाहरणार्थ संभाजीनगर नंतर नांदेड आहे, लातूर आहे, बीड आहे, जालना आहे, ही जी आमची आता मोठी शहर होऊ लागलेली आहे, अशाही शहरांच्या पायाभूत सुविधेला पैसा केंद्र राज्य शासन म्हणून देणार. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. आपले सर्व रस्ते, नाल्या, पाणी, अमुक तमुक जे आहेत ते तर रुटीन मध्ये होऊन जाईल. मोठा विचार करा. तो विचार जर आपण व्यवस्थित जर आपण जर केला तर मला खात्री आहे या ठिकाणी आपल्याला काही मागायची गरज पडणार नाही. या ठिकाणी आता देवाभाऊंचं मी प्रचंड टाळ्यामध्ये आपण स्वागत करावं. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आज नांदेडमध्ये आलेले आहेत त्यांच्या मुखातून आपल्याला
त्या सर्व गोष्टींची आपल्याला पूर्तता करण्याकरता आपण या सगळ्या गोष्टीकरता साथ त्यांना द्यावी. आणि मला तुमच्याकडून देवाभाऊंचं स्वागत जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी झालं पाहिजे. जोरदार टाळ्यांनी. आज नांदेडमध्ये आलेले आहेत. परभणी, आज झंझावात त्यांचा होता. सकाळपासून 4 सभा आटपून ते आज नांदेडमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे त्या आज नांदेडमध्ये आलेले आहेत. मला खात्री आहे एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद, एक पुढचा कालावधी जो आहे तो देण्याकरता ते निश्चित आज त्यांचा उपयोग. मी त्यांचं स्वागत करतो आणि मनापासून त्यांचा आभार मानतो की ते नांदेडमध्ये आपल्याला बोलण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. याच्यानंतर पंकजा ताईंचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर विस्तृतपणे भाषण देवाभाऊंचं होणार आहे. मी आपल्याला विनंती करतो मित्र हो, आपल्याला देवाभाऊंचं स्वागत फक्त पुष्पहाराने नाही, आपल्या मतपेटीमध्ये कमळावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने 16 तारखेला भाजपच्या हातामध्ये महानगरपालिका द्यायची आहे, अशा प्रकारची अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.